हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी आता एक समाज माध्यमावरती कोर्टाचा एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की पोलिसांनी कोणावर तरी पोलीस स्थानकामध्ये स्टेशनमध्ये व्हिडिओ काढले, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि ती केस कोर्टासमोर आली होती. आणि मग ते जज त्या वकिलाला विचारत आहेत, कशाबद्दल तुम्ही कोणत्या असा कायद्याअंतर्गत कलमाअंतर्गत तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली ते आम्हाला सांगा. तर तेव्हा ते वकील असं सांगतात की सर, पोलीस स्टेशनमध्ये तर CCTV लावलेले आहेत. मग त्या नागरिकाने, जो कोण गुन्हेगार त्याला बनवलं त्यांनी का व्हिडिओ काढावे, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याच्यावरती कोर्टाचं म्हणणं होतं की तुमचे सरकारी जे CCTV लावलेले आहेत ते 80% तरी CCTV काम करतात का? तर त्यांनी पुरावे कसे गोळा करायचे घटनेचे? तर ह्या विषयासंदर्भात मला बोलायचं आहे. कारण काही वर्षापूर्वी मला काही आपले चाय बिस्कुट पत्रकार आहेत, चाय बिस्कुट म्हणजे जातीवादी पत्रकार आहेत, त्यांनी मला खोट्या ॲट्रॉसिटी अंतर्गत, म्हणजे हे लोक पत्रकार हे सगळे असं ब्लॅकमेल करण्यासाठीच त्यांचा धंदा असतो. कोणाला तरी अडकवायचं, आणखी त्याच्याकडनं पैसे उकळायचे, त्रास द्यायचा, हे त्यांचं काम असतं जातीवादी पत्रकारांचं. तर त्यांनी त्यांनी मलाही तसंच लटकवण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या चुकीच्या ज्या कायदे वगैरे त्याच्यामुळे मला अडकवण्यात ते यशस्वी ठरले होते. तर कल्याणला महात्मा फुले पोलीस स्टेशन होतं तेव्हा स्टेशनला, तेव्हा माझ्या विरोधात मी काही पोस्ट केली होती फेसबुकवरती. नागरिकांच्या हिताचीच पोस्ट केली होती मी. माझा खाजगी तसं काही विषय नव्हता त्यामध्ये. तर त्या पोस्ट केल्यानंतर मला जबरदस्ती त्यांनी, म्हणजे माझ्या विरुद्ध तक्रार केली. एक पत्रकार आहे शिर्के नावाचा, त्यांनी. तेव्हा माझ्या विरोधात खोटी तक्रार, ते शिर्के म्हणून एक पत्रकार होता, जातीवादी पत्रकार, त्यांनी माझ्यावरती विरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची अर्ज केला होता. आणि त्यात काय दम नव्हता, म्हणजे कोणी शेंबडं बोरगं सांगेल, त्यात काय दम नव्हता. म्हणून मला पोलीस स्टेशनला बोलवलं. आणि माझ्या ते सगळे पत्रकार, जातीवादी पत्रकार सगळे एकत्र झाले आणि त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि जबरदस्ती मला अटक करायची, माझ्यावर गुन्हा दाखल करायची व्यवस्था केली त्यांनी. आणि पोलिसांना करावं लागलं, कारण काय, पोलीस दबावाला बळी पडले. आपली संविधानिक व्यवस्था अशीच आहे, दबावाला बळी पडते ती. तर त्यामुळे मग त्यांनी मला अटक केलं. आणि हे सगळं समोर झालं, टेबलवरती माझ्यासमोर झालं. आणि त्यानंतर मग मला एक दिवस अटक केलं. मग कोर्टाने मला जामीन दिली आणि त्यानंतर बाहेर आलो. आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला काय केलं, CCTV मागितले, कारण मला माहिती होतं की हे सगळं त्यांनी जो गोंधळ घेतला, दबाव टाकायचा जो काय प्रकार केला आहे, तो सर्व CCTVमध्ये आलेलं असणार त्यांच्या. तर मला माहिती अधिकारात मी अर्ज टाकला की त्या दिवशीचे मला यावेळेचे CCTV फुटेज मिळावेत म्हणून. तर तेव्हा मला माहिती अधिकाराअंतर्गत उत्तर मिळालं की हे CCTVज पोलिसांच्या सुरक्षेसाठी आहेत, सार्वजनिक कामासाठी नाही आहेत, त्यामुळे ते तुम्हाला मिळणार नाहीत, असं. कारण मला माहिती होतं तसेही ते काहीतरी आडेवडे करून CCTV फुटेज देणार नाही, कारण त्या फुटेजमध्ये सर्व पूर्ण आलेलं आहे की दबाव कसा टाकला या लोकांनी आणि पोलिसांनी कसं दबावावरती काम केलं, असं सगळं झालं होतं. तर माझं त्याच संदर्भात ते CCTV फुटेज जर मला दिले असते तर संपूर्ण त्यांची चोरी उघडकीस झाली असती. त्यामुळे त्यांनी मला दिले नाही. त्यांनी नाही दिले याचा अर्थच ते गुन्हेगार आहेत. पण तरी त्यानंतर त्या केसचं अजून पुढे काय झालं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, मला रेल्वे स्थानकावर सुद्धा, आमच्याकडे डोंबिवली स्टेशनला रेल्वे स्थानक अडवून जे रिक्षा चालक उभे असतात त्याचासुद्धा आपण व्हिडिओ काढू शकतो. पण पोलिसांना त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी RTI टाकला होता, माहिती अधिकार अर्ज केला होता की मला त्याचे CCTV फुटेज मिळाले गेटवरचे. म्हणजे गेट अडवून कसे रिक्षावाले उभे असतात, हे गेली 20-30 वर्ष बघतोय मी. तर ते कसे उभे असतात, तर त्याच्यावर कारवाई का होत नाही वगैरे, त्या संदर्भात मला त्याच्यावर बोलता आलं असतं. पण तेव्हासुद्धा त्यांनी मला CCTV फुटेज दिले नाही आहेत. आणि मग त्यामुळे मला त्या वकिलांना म्हणायचं आहे, त्या व्यवस्थेला, की अशा प्रकारे जर कोणाला पुरावे पाहिजे असतील तर स्वतःच पुरावे ते गोळा करायला लागतात. सरकारी यंत्रणेचा काही उपयोग होत नाही. आणि जजसुद्धा स्वतः म्हणतात त्यामध्ये की तुमचे 80% CCTV बंद असण्याची शक्यता आहे. आणि मी सुद्धा म्हणतो, जरी चालू असले तरी ते काय नागरिकांना मिळत नाहीत, ते डावलतात. म्हणजे रेल्वेवाल्यांनी पण मला सांगितलं की आमच्या सुरक्षेसाठी लावलेले आहेत ते. आणि मग आपल्याला जर पुरावा गोळा करायचा आहे तर आपण जरी व्हिडिओ शूटिंग केलं रेल्वेच्या जागेमध्ये, तरीही ते लोक
आपल्याला मला माझ्यावर्षी झालेली आहे वेळ. मी शूटिंग करताना CCTV कॅमेरा त्यांनी बघितलं की एखादा व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करतो, फोटो काढतो आहे, तर पटकन धावत आणि पोलिसांना सांगितलं आणि तिकडचे स्थानिक स्टेशनवरच्या पोलिसांनी मला धरलं आणि मला घेऊन गेले की तुम्ही असं हे सुरक्षेला धोका आहे, तुम्ही असं फोटो शूटिंग करू शकत नाही वगैरे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे सरकारी यंत्रणा सर्वसामान्य माणसांना फाट्यावर मारते. आणि पोलीस असतील तर ते तर सगळे आपली पोलीस यंत्रणा आहे ही भिकारचोट व्यवस्था आहे एकदम आपली. त्यामुळे ते नागरिकांना त्रास देण्यासाठीच सगळं काम करत असते, नागरिकांसाठी काम करत नाही. दरवेळेला म्हणतो इंग्रजांनी बनवलेली व्यवस्था आहे, त्यामुळे ती सरकारी यंत्रणेकरिता काम करते, नागरिकांकरता काम करत नाही. त्यासाठी खूप बदल करायला पाहिजे आणि ते बदल आता भाजप काळात झाले आहेत, पण ते जमिनीवरती दिसत नाही अजून आपल्याला, सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलं नाही. ते फक्त पोचण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती. आणि असंच मला त्या संदर्भात खरी परिस्थिती काय ही मला त्या CCTV संदर्भात जे काय घडतं आहे त्याबद्दल माझ्याबरोबर जे घडलं ते मला सांगायचं होतं. तर असं आहे, तर संबंधित यंत्रणेने हे सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून या सगळ्या व्यवस्थेचा नागरिकांना फायदा व्हावा. हा मूळ उद्देश असायला पाहिजे होता, पण तसं होताना दिसत नाही. तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.